नमस्कार. माझं नाव स्वप्नील मधुकर इंगोले, राहणार इंदापूर. आमच्या इंदापूरमध्ये आज श्रीराम मंदिरामध्ये पालखी आलेली आहे. त्यामध्ये अभिषेक स्वामींची पालखी आलेली आहे. तर त्यामध्ये आम्हाला अभिषेकचा लाभ मिळाला, अभिषेक सेवा मिळाली. नमस्कार. माझं नाव सौ प्रियंका स्वप्नील इंगोले, मी राहणार इंदापूरचीच आहे. आज आमच्या गावामध्ये स्वामींचं आगमन झालेलं आहे आणि खूप आम्हाला आनंद वाटतो आहे की आता भागवत एकादशी आजच्या योगा हे औचित्य साधून आज आम्हाला अभिषेकाची सेवा मिळाली. त्याबद्दल स्वामींचे धन्यवाद आणि स्वामी भक्तांचे पण की आज आम्हाला ही सेवा त्यांनी दिली. खरं सांगायचं म्हटलं तर आम्हाला स्वामींची खूप प्रचिती आहे. मागच्या वर्षी आम्ही दरवर्षी म्हणजे सालाबादप्रमाणे दरवर्षी इंदापूरमध्ये श्रीराम मंदिराच्या ठिकाणी दरवर्षी पदयात्रा येत असते. विश्रामासाठी एक रात्रीचा मुक्काम असतो आणि दरवर्षी आम्ही दर्शनाला येतो. पण आम्हाला एक वर्षी असा अनुभव आला की एक आमचं खूप मोठ्या प्रॉपर्टीचं आमचं एक डॉक्युमेंट्सच आम्हाला मिळत नव्हतं. म्हणजे ॲक्च्युली ते डॉक्युमेंट्स आमच्याकडे नसल्यामुळे आम्ही काहीच करू शकत नव्हतो. पण ज्या दिवशी आमच्याकडून असा स्वामींचा इथेच मंदिरामध्येच स्वामींची अशीच पालखी आली होती आणि त्यावेळेस आमचा हातून अभिषेक झाला. तर हे सगळं आवरून आम्ही घरी गेल्यानंतर संध्याकाळी रात्री 9 वाजता एक माणूस अचानक आमच्या घरी आला. म्हणजे ह्या गोष्टी आपण फक्त पिक्चरमध्ये वगैरे पाहतो किंवा पिक्चरमध्ये बघतो, पण ते आमच्यावर रिअल लाईफमध्ये घडलेले. आणि त्या माणसाला काय बुद्धी आली की तो म्हणला की तुमचा या प्रकारचा जमिनीचा एक कागदपत्र म्हणे माझ्याकडे आहे. त्या कागदपत्रामुळं आज बऱ्याच गोष्टी आम्ही मिळवलेल्या आहेत. ही केवळ स्वामींची कृपा आहे. हा खूप मोठी प्रचिती आम्हाला मिळालेली आहे आणि अशीच स्वामींची कृपा आमच्यावर आमच्या पिढ्यानपिढ्यांना मुलांवर पण राहावं ही स्वामींचरणी प्रार्थना. धन्यवाद.